ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेलं अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेततंय। मल्हारवाडी रोड परिसरामध्ये महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या समोरील अतिक्रमणामुळे 16 मे रोजी दुपारच्या दरम्यान एका तरुणाचा अपघात झाला। सुदैवानं तो तरुण बचावला आहे। राहुरी शहरामधील मल्हारवाडी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पक्के अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे रस्ता अरुंद होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत। महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या समोर रस्त्यावरती साखळी लावलेले लोखंडी पोल उभे करण्यात आले आहेत। परिसरामध्ये नागरिकांनी संबंधित अतिक्रमणधारकाला वारंवार सांगून देखील त्यांनी अतिक्रमण काढलं नाहीये। 16 मे रोजी दुपारी 12च्या दरम्यान विनोद निशिगंध हा तरुण रस्त्यानं जात असताना रस्त्यावरती लावलेल्या साखळीमध्ये पाय गुंतून तो रस्त्यावरती पडला। सुदैवानं त्याचा जीव वाचला आहे। संतप्त झालेल्या नागरिकांनी अतिक्रमण असलेले लोखंडी पोल तोडून काढले। तसेच नगर परिषद प्रशासनानं अतिक्रमणधारकांवरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। राहुरी शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। मोठमोठ्या इमारती अतिक्रमणामध्ये आहेत, काही नवीन इमारती अतिक्रमणामध्ये आहेत। अतिक्रमणाची कारवाई फक्त गोरगरीब आणि छोट्या दुकानदारांवरतीच होते, मात्र धनदांगड्यांचे अतिक्रमण काढण्यास नगर परिषद अजिबात धजावत नाही, असा आरोप वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे यांनी केलाय। तसेच शहरामध्ये पक्के अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अन्यथा वंचितच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा पिंटू नाना साळवे यांनी दिलाय। तर यावेळी आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, नवीन साळवे, तथागत रोकडे तसेच डॉक्टर प्रमोद निशिगंध, विनोद निशिगंध, सागर साळवे, रोहन शिंदे, जॉन साळवे, मनोज पाटोळे, पगारे सर, सातपुते सर आदींसह अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। आज या ठिकाणी सुधीर तनपुरे यांनी जे रोडवर अतिक्रमण केलं, अतिक्रमण असं केलं का रोडवर फार अँगल मारून साखळ्या लावून अतिक्रमण केलं। त्याच्यामध्ये आमचे मित्र विनोद निशिगंध हे मारता वाचले। तरी हे सुधीर तनपुरे यांची दादागिरी हे राहुरी शहरात वाढत चाललेली आहे आणि इथं एक मागासवर्गीय डॉक्टर असल्याने जातीवादी या हिशोबाने करून मागं याचे कंपाऊंड टाकण्यावरून वाद झाले होते। त्यावेळेस सुद्धा आम्ही मध्यस्थी करून मिटवले होते, पण आता त्यांनी परत हद्दपार केली का पूर्ण रस्त्यावरच कंपाऊंड केलं। तरी या ठिकाणी नगरपालिकेला माझी विनंती तात्काळ हे अतिक्रमण काढून निशिगंध कुटुंबाला न्याय देण्याचं काम करण्यात यावे। मी डॉक्टर प्रमोद निशिगंध गेली 15 वर्ष झाले या ठिकाणी त्वचारोग म्हणून काम करीत आहे। पण या ठिकाणी हे महिला बचत पतसंस्था आहे, यांचे सुधीर दगडाम तनपुरे यांनी इल्लिगल ह्या ठिकाणी अतिक्रमण करून या ठिकाणी जाळ्याचे रोडवर असे कंपाऊंड मारलेले आहे। आज या ठिकाणी माझा भाऊ विनोद निशिगंध हा पडून मरता आज वाचलेला आहे। तर माझी अशी अपेक्षा आहे की हे इल्लिगल कंपाऊंड काढण्यात यावे। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी।